IIT मुंबईत असतानाचे तुमचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून मनापासून ऐकायच्यात, कारण आम्ही इकडं तिकडं वाचलेल्या आहेत, कुणीतरी सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यातलं एक माकड पाळलं होतं तुम्ही, तो नेमका काय किस्सा आहे आणि बाकीचे किस्से पण आम्हाला सांगा IITतले. IIT एक सांगायला हरकत नाही की पार्श्वभूमी मध्यमवर्गीय, वडील शिक्षक, त्यामुळे एकीकडे कडक शिस्त, हिटलर असं वातावरण घरी, आणि त्यातून मी IITत आलो, हॉस्टेलला राहायला लागलो. तर अचानक स्वातंत्र्य असं एक जरा वातावरण होतं. तर त्यात अगदी उधळलो नाही तरी ते स्वातंत्र्याचा भरपूर उपभोग घेणं हे चालू होतं. अभ्यासाकडे लक्ष जरा कमीच, गिर्यारोहण सुरू झालं होतं. तर अशा सगळ्या याच्यामध्ये माकडाचा किस्सा म्हणजे काय, ते मागे IITच्या टेकड्या आहेत आणि त्याच्यावरती बऱ्याच वेळेला सरावासाठी म्हणून अवजड सॅक उचलून टेकडीवर जाणं घडायचं. तर हे करत असताना एकदा टेकडीच्या माथ्यावर गेलेलं असताना ते माकड भुकेलेलं तरी होतं किंवा त्याला काहीतरी लागलेलं होतं. अर्धवट पिल्लू होतं, म्हणजे अगदी बारीक पिल्लू नव्हतं, पण वाढलेलं मोठं माकड असंही नव्हतं. तर ते म्हणजे घाबरलेलं होतं, परंतु ते बसून राहिलं, ते पळून नाही गेलं. मग आम्हाला एकदम दयेचा पुळका आला आणि त्याला उचलून हॉस्टेलला आणलं. हॉस्टेलला काय 250 पोरांमध्ये आणखीन एक माकड, ते काही फारसं, त्यामुळे त्याला दूध ब्रेड घाल, हे कर ते कर असं सुरू झालं. मग ते ठेवणार कोण? माझ्या रूमवर ठेवायचं, त्यात काय मोठं असं म्हणून ते राहिलं, पाळलं. आणि ते व्यवस्थित जेवायच्या वेळेला यायचं विचून, असं काही बांधून बिंधून नव्हतं ठेवलेलं. पण त्याचं एकदा काय डोकं फिरलं माहिती नाही, त्याने मला कचकन चावलंच, म्हणजे अंगठा फोडला. आणि ते झाल्यावरती ते गेलं पळून. आणि असं म्हणतात की ते इंजेक्शन घ्यायची गरज पडते, पण तेव्हा फारसं काही अक्कलही नव्हती आणि रग होती, मरून ते कुठे इंजेक्शन वगैरे घेता. आणि नंतर मग असं कळलं की त्या टेकडीवरती एक पलीकडे साधू बाबा होता, तिथे ते माकड गेलं आणि मेलं म्हणे. तर म्हणजे ते माकडाचं विष मला बांधण्याच्या ऐवजी तर ते त्याच्यावरून IITत खूप मंडळी म्हणजे वेगवेगळ्या स्टोऱ्या तयार केल्या होत्या. ते तसं ते माकड पाळलेलं होतं. मुख्यतः मी मगाशी जे म्हटलं की ते स्वातंत्र्य अचानक असल्या कारणाने बऱ्याच उचापती चालायच्या,